रामकृष्ण हरी. आज आपण बनवणार आहे छान असं अगदी केक सारखं कापता येणारं घट्ट दही. तर त्यासाठी आपण हे म्हशीचं दूध घेतलंय. ते दूध आपण छान उकळवून थोडंसं मीडियम करून घेऊ. बघा, आपण दूध आता उकळवायला ठेवले. एक उकळ काढून घेऊ बरं का आपण दुधाची. आपल्या दुधाला उकळ आल्यासारखंच आहे. आता आपण गॅस बंद करू आणि जरा थंड होऊ देऊ. जास्त थंड पण नाही, मीडियम असं कोमट कोमट व्हायला पाहिजे. तो गॅस बंद केलाय बरं का. आपलं दूध आहे ना, आपण चेक करू बरं का. आता कसं पूर्ण गरम पण नकोय आणि थंड पण नकोय, मीडियम दूध पाहिजे, असं कोमट कोमट. बघा आपलं बोट जातंय, हाय मीडियम आहे. मीडियम झाले आता. कोमट असं कोमटला थोडं छान असं आहे ना. आणि आपण हे जे दही बनवतो हे इतकं छान होतं ना, घरगुती दही होतं. अगदी केक सारख्या वड्या पडता बरं का. पूर्ण व्हिडिओ बघा. ही वाटी घेतलीये आणि दही लावायचं म्हटलं की स्टीलचंच भांडं घ्यायचं. हे बाई, हे वाटी घेतली आणि आपण हे 1 चमच दही घेतलंय. ते छान असं आता पूर्ण वाटीला लावून घेऊ. आणि काय करणार आहे आपण, जेव्हा आपण हे दही बनवतो तेव्हा स्टीलचंच भांडं घ्यायचं आणि जरा असं पसरट घ्यायचं, जेणेकरून दही स्टीलच्या भांड्यात छान लागतं. हे बघा, एकदम असं मस्त पसरवून घेऊ त्याला. दूध पण आपलं तर होतंय जरा शांत. आणि दही बनवण्याची एक महत्वाची ट्रिक खूप छान आहे, तुम्हाला सांगते मी. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. बघा, जेव्हा आपण दही लावतो तेव्हा दूध कोमटच पाहिजे. आणि आपण घेताना म्हशीचं दूध घेतलंय, छान घट्ट दही होतं त्याने. म्हशीचं दूध असेल तर दही पण घट्टच बनतं चांगलं. आणि क्रीमी, आपण त्यातली साय पण नाही काढली त्या दुधातली, तशीच राहू दिली ती साय. जास्त साय येऊ देऊपर्यंत आपण शांत पण नाही होऊ देणार आहे, त्यामुळे साय पण एवढी येणार नाही लगेच. दूध जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा साय येते चांगली बरं का. हे बघा, आता आपण हे असं केलंय. दूध आणते मी, आता दाखवते तुम्हाला. बघा, आपण आता हे वाटीत दूध टाकून घेऊ. दूध असं कोमट झालंय बरं का, जास्त गरम पण नाही, पूर्ण थंड पण नाही. हे दूध टाकून घेऊ आपण ह्या टाकीमध्ये, वाटीमध्ये. बघा, साय नाही काढली बरं का, आपण साय यूज दिली नाही त्याला. हे आपलं दूध. आता आपण काय करणार आहे, परत यात थोडं 1 चमचा, अर्धा चमचा दही टाकणार आहे. अगोदर तर टाकलंच आपण, आता परत टाकणार आहे अर्धा चमचा दही. आणि दही छान आहे आपलं, घट्टसं दही आहे बघा. हे दही पूर्ण असे एकत्र एकजीव करून घेऊ, दोघं मिक्स करून घेऊ, दूध आणि दही. याच्याने काय होतं, दही अगदी छान असं घट्टसर दही बनतं. हे बघा, ही एक खूप महत्वाची ट्रिक आहे. आणि दही असं खूप आंबट पण नकोय. आंबट जर दही असेल तर त्याने पण काय होतं, खूप आंबट दही होतं. इरजण म्हणतो आपण त्याला. ते इरजण जे आहे ते खूप आंबट असेल तर ते दही, आपलं दही पण खूप आंबट बनतं. आपलं इरजणच अगदी फ्रेश आहे, घट्टसर असं इरजण आहे आपलं. हे बघा. आणि हो, थंडीचे दिवस असतील तर तेव्हा लवकर दही होत नाही, पण आता मीडियम असं थंडी, थोडं गरम असं वातावरण पण अगदी वेगळंच आहे. बघा, झालंय आपलं. आता आपण काय करणार आहे, हे अगदी 12 ते 13 तासांसाठी असंच झाकून ठेवणार आहे बरं का. हे दूध एकजीव करून झालंय छान. आपण आता हे असं पूर्ण झाकून, आणि नुसतं झाकणच नाही ठेवणार आहे आपण, त्याला कपड्याने झाकून ठेवणार आहे. बघा असं. आता बघू आपण 12 ते 13 तासानंतर. आपले 10 ते 12 तास झाले. आता आपण हे बघू बरं का, दही कसं झालंय ते. छान झालंय. आता आपण हे ना अगदी 1.5-2 तासासाठी फ्रीजरला ठेवू बरं का. जास्त वेळ नाही ठेवलं आपण, 1च तासासाठी ठेवलं. बघा, आता आपण हे चेक करू आपलं दही कसं झालंय ते. आपण पूर्ण व्हिडिओ बघा आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा बरं का. बघा, दाखवते तुम्हाला कसं झालंय आपलं दही. पण आता चेक करू. आता अगदी असं केकच्या वड्या होता ना तसं दही होणार आहे आपलं, आणि झालंच आहे बरं का. हे बघा, एकदम भारी झालंय बघा. एकदम मस्त असं घरगुती आपलं एकदम केक सारख्या वड्या पडताय बघा. खरंच आपलं दही किती सुंदर झालं बघा. तुम्ही पण असं नक्की बनवा आणि खा, आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा बरं का. बघा किती सुंदर झालंय आपलं दही.
एकदम असं वड्याची वड्या होत आहे, पाणी पण नाही झालंय बघा. एकदम छान झालंय आपलं दही.